ओके, सो एन क्वीन प्रॉब्लेम नाव आहे. याचे रूल्स असतात, सेम रो नाही पाहिजे, सेम कॉलम नाही पाहिजे, सेम डायगोनल पाहिजे, आणि नसेल तर बॅक ट्रॅप करायचं. हे लिमिट. एनचं मिनिंग काय असतं? नंबर ऑफ क्वीन्स, म्हणजे ते 4 असतात किंवा 8 असतात. आणि आता फॉर एक्झाम्पल नाही काय 4 क्वीन प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे असणार Q1, Q2, Q3, Q4. सॉरी, आय मीन Q2. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल घेतो आपल्याला, म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, हे जे 4 बोललो ना, यांना ह्याच्यामध्ये प्लेस करायचं आहे. ठीक आहे. स्टार्टिंग हे रूल्स कसे फॉलो करायचे सांगतो. तर फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट वाल्याला इथे प्लेस केलं, परफेक्टली प्लेस झाला. Q1 इथे. आता आपल्याला Q2साठी रूल काय अप्लाय करायचे आहेत? आपण Q2 सेम रोमध्ये नाही टाकू शकत, सेम कॉलममध्ये नाही टाकू शकत, आणि डायगोनलमध्ये नाही टाकू शकत. मग आपल्याला तर जागा कुठे उरली? इथे. मग आपण इथे टाकू शकतो. डन. बघ, हे इथे कुठेच ऑब्स्ट्रक्ट होत नाही आहे. डन. ओके. तिला प्लेस करायला. ठीक आहे. तर Q3 कुठे येऊ शकतो? तर Q2चं आपण हे काढलं. टेक्निकली बघ, Q3साठी ते सगळे पार्ट भरलेले आहेत. मग आपण काय करायचं? हे बघ, जर तिन्ही कंडिशन फेल झाले तर काय करायचं? बॅक ट्रॅक करायचं प्रिव्हियस एलिमेंटला. म्हणून आपण Q1ला इथेच ठेवून Q2ला पुढे टाकून बघूया. कारण आपल्याकडे बघ, हे 2 एम्प्टी स्पेस होते, हे 2 एम्प्टी स्पेस होते Q2साठी. सो आपण Q2ला इथे प्लेस केलं. हे 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 ह्याचे डायगोनल 1, 2, 3, ह्याचा डायगोनल 1 आणि 2. आता आपल्याकडे हे 2 प्लेसेस एम्प्टी होत आहेत. हे 2 टेक्निकली हाच आहे, कारण तो तसा हा पण नाही आहे, म्हणून हा एक एम्प्टी येतो आहे. सो वी कॅन पुट Q3 हिअर. ठीक आहे. आपण Q3ला इथे ठेवू शकतो आहे. दॅट इज अ गुड चॉईस. ओके, एवढं झालं, एवढं समजलं. बट आता प्रॉब्लेम काय होतो आहे, आपल्याला Q4साठी जागा नाही उरत आहे. लाईक हे बघ, Q4साठी ह्या 4 प्लेसेस होत्या, त्यातली एक इकडनं गेली, एक इकडनं गेली, एक इकडनं गेली, आणि एक ह्याच्या डायगोनलमुळे गेली. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? परत बॅक ट्रॅक करायला लागेल. आता आपण कोणाला बॅक ट्रॅक करणार? Q1ला करणार. आपण Q1ला कुठे टाकणार? त्याच्या नेक्स्ट स्टेपवरती टाकायचं. तर इवरती टाकायचं. तर इथे Q1. आता सगळे चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. सॉरी, Q1ला याच्या नेक्स्टवर टाकलं तर सगळे चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. तर Q1ला त्याच्या नेक्स्टवर टाकल्यानंतर आपण Q3, आपला Q2 इथे होता, तो त्याला अफेक्ट झाला आहे का? काही नाही झाला आहे. म्हणजे Q2 तिथे राहू शकतो, पण अफेक्ट कोणाला झाला आहे? Q3ला, जो इथे येत होता सेकंड नेचर, इथे येत होतं ना. आता Q3चे त्याच ह्याच्यात हा आला आहे. आपण आता मग Q3ची काय करणार? प्लेसिंग चेंज करणार. ठीक आहे. ही चुकीचं आहे. इथे Q3 येऊ शकतो. का येऊ शकतो? तर डायगोनल असा जातो ना, म्हणजे इथे, इथे, आणि मग इथे जातो. म्हणजे इथे, इथे, आणि इकडे जातो आहे. सो ही एक सेफ प्लेस आहे आपल्याकडे, आणि ही एक सेफ प्लेस आहे. नाही, इथे पण याचा डायगोनल येतो. मग उरलं काय? सेफेस्ट प्लेस ही एकटी. ओके. आपला आता Q3 पण परफेक्टली प्लेस झालेला आहे. नाव गोईंग फॉर फोकस नाही होते. गोईंग फॉर Q4. डायगोनल इथे असायचं. इथे Q2 इथे आला, Q2चा डायगोनल इथे येतो आहे, Q3 इथे आला, Q3चा डायगोनल इथे येतो आहे. ह्याचं हे भरलं, ह्याचं हे भरलं. वी हॅव दिस एम्प्टी स्पॉट. इथे कोणाचाच काही संबंध नाही आहे. सो वी विल प्लेस Q4 हिअर. ऑल आर प्लेस परफेक्टली. आता चेक करायचं. तू चेक कसं करू शकतो? हे बघ, ह्याच्या रोमध्ये कोणी आहे? नाही. ह्याच्या कॉलममध्ये कोणी आहे? नाही. ह्याच्या डायगोनलमध्ये कोणी आहे का? नाही. ह्याच्या इकडच्या डायगोनलमध्ये कोणी आहे का? नाही. हे बघ, इथे असता डायगोनल पुढे इन्क्लूड झाला असता तर, बट तिथे पण काहीच नाही आपलं. याच्या रोमध्ये कोण आहे? नाही. ह्याच्या कॉलममध्ये कोण आहे? नाही. ह्याच्या डायगोनलमध्ये कोण आहे? नाही. सेकंड नंबरच्या रोमध्ये कोण नाही. कॉलममध्ये कोण नाही. डायगोनलमध्ये कोण नाही. म्हणजे आपण हा परफेक्टली प्लेस केला आहे. आणि ह्याच्या पण वरती कोण नाही आहे, ह्याच्या इथे पण कोण नाही आहे, आणि ह्याच्या पण डायगोनलमध्ये कोण नाही आहे. नसेल समजलं तर एकदा व्हिडिओ रिपीटमध्ये बघ. खूप वेळा टेक्स्ट घेतला बरोबर. बघ, हा 2 व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होत होता म्हणून.